नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहूया टॉप 10 घडामोडी। जालना तालुक्यामधील वाघरूळ रामनगर येथे जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न झाले। यावेळेला काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर काळे यांच्या प्रचारार्थ गावातून भव्य रॅली काढण्यात आली। यावेळेला कल्याण काळे यांनी गावामधील नागरिकांशी संवाद साधला। सोबतच जाहीर सभेमध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र डागला आहे। आता राहिला प्रश्न आपल्या खासदाराचं बोललं नको, यायला किती दार आहे तेच मला गुत्तेदार मी म्हणून कळलं मला। मुरलीधर अप्पा गुत्तेदार आहे पण म्हणले ते गुत्तेदार म्हणले तर तिथपर्यंत मी थांबलो। पुरवठादार मी आहे, शाळेचा पोषणाहार बी तेच देते, घुगऱ्या बी तेच देते आपल्या अंगणवाडीच्या। म्हणजे मला कमालच वाटली या माणसाची, काहीच पुरे ना सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यामुळे शिवसेना उबाटा गटाचे महाडचे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव आणि महाड माजी विरोधी पक्षनेते बंटी पोटपोडे हे आक्रमक झाले असून त्यांनी या झालेल्या प्रकाराबाबत गंभीर आक्षेप घेतलाय। हेलिकॉप्टरची उतरण्याची जागा आणि त्या ठिकाणी एज मार्किंग नसणे ही गंभीर घटना असून हेलिकॉप्टर लँडिंग होण्यासाठी सर्व तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने करायची असते। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांना तात्काळ निलंबित करावे। तसेच या प्रकरणी संबंधित उपअभियंता आणि शाखा अभियंता यांची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी संदीप जाधव आणि बंटी पोटपोडे यांनी केली आहे। शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय सुषमाताई अंधारे या महाडवरून बारामतीकडे जाण्यासाठी आज हेलिकॉप्टर त्यांना न्यायला आलं होतं, परंतु या चिचकर ग्राउंडवर ज्या वेळेला लँडिंग होत होतं त्यावेळेला शासनाचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नव्हता। ना आपल्या फायर फायटरची कुठलीही व्यवस्था नव्हती, ना वैद्यकीय व्यवस्था नव्हती, ॲम्ब्युलन्स नव्हती, कुठलेही जबाबदार अधिकारी या ठिकाणी नव्हते। हे आत्ता BNCचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे 1.5 तासानंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वैद्यकीय सुविधा देखील आत्ता पोहोचलेली आहे। याला काय म्हणायचं? या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे अधिकारी या ठिकाणी या घटनेला जबाबदार असतील किंवा निष्काळजीपणे ज्या अधिकाऱ्यांचा असेल त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा, अशा प्रकारची मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी करतोय। माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत असून यांच्यासारख्या चिंधीचोर नाही म्हणत जालना लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली। तसेच मला मॅनेज करण्याच्या अफवा केल्या जात असल्याचा आरोप करत दानवे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। साहेबांना माहिती आहे माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत आहे, याच्यासारखे चिंधीचोर नाही। आणि मला कोणी मॅनेज करू शकेल का? बांधरके साहेब कोणीही मला मॅनेज करू शकणार नाही। मॅनेज करायला आले तुरंत त्याला असा किडमिडीत माणूस लागतो, कोणालाही मॅनेज करता येतं। म्हणून मी आपल्याला या ठिकाणी नम्रतेने सांगू इच्छितो की त्यांनी अशा अफवा, आता त्या पायाखालची वाळू सरकायला लागल्यानंतर काही तर बोललं पाहिजे ना। आता इतकं उमेदवार यांनी सांगितलं मला ईमानदारी हे म्हणले कल्याणराव इस बारे में तुम्हारा जमता तुम नहीं मत बोलो। खरंच सांगू लागलो तुम्हाला। भास्कररावकडे गेलो, भास्करराव कल्याणराव वातावरण लय चांगलं आहे, फक्त ते तुम्हाला तुम्ही दुसरा कोणी कॅन्डिडेट दिला औरंगाबादहून इकडून तिकडून तर ते जमायचं नाही। मग म्हणू का हो यस म्हणा। मग राष्ट्रवादीचे नेते टोपे साहेबांकडे गेलो, टोपे साहेबांनी यावर ना आपलं जमत तर धक्का दिला ना। हा अरे तिघं म्हणायला लागले जमत, मग मला आता जमत म्हणल्यावर आता नाही म्हणून आपण। सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे शहरामधील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत। त्यांनी आज विकासनगर येथे भेट घेऊन नागरिकांशी संवाद साधला। यावेळेला नागरिकांनी त्यांना धनगरी पोशाख देऊन सन्मान केला। उदयनराजे भोसले यांनी धनगर पोशाख मिळालेली काठी, घोंगडे आणि टोपी घालूनच पुढील भेटीसाठी गेल्याचं यावेळेला पाहायला मिळालं। लातूरच्या उदगीर तालुक्यामधील डोंगर शेळकी तांडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग, उदगीर वाढवणा पोलीस, उदगीर ग्रामीण पोलीस आणि FST पथकाने संयुक्त कारवाई करत अवैध हातभट्टी दारूवर छापे मारून दारू नष्ट केले। 30 एप्रिल ते 3 मे पर्यंत लातूर येथील वसंतनगर तांडा आणि
डोंगर शेळकी तांडा या परिसरात विशेष मोहीम राबवून 3,07,835 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला गेलाय. पुढील तपास वाढवणा पोलीस करत आहेत. भोकरदनमध्ये 2 कारचा समोरासमोर भीषण अपघातून 1 जण जागीच ठार तर 6 जण गंभीर जखमी झाले. शुभम जंजाळ असं मृताचं नाव असून तो सिल्लोडहून भोकरदनकडे जात असताना जालन्याहून सिल्लोडकडे जाणाऱ्या 4 चाकीला जबर धडक बसून हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू असून शुभम जंजाळ याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. भावाकडे माहेरी आलेल्या बहिणीचा दुचाकीवरून पडून मृत्यू झालाय. अश्विनी फडके असं या महिलेचं नाव असून धाराशिव तालुक्यामधील वालसागवी येथे आलेल्या भावाकडे ते आल्या. मात्र भोकरदनहून वालसागवी येथे जात असताना भायडी येथे दुचाकी गतिरोधकावर आदळली आणि अश्विनी फडके या गाडीवरून खाली पडल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागून त्या जागीच मृत झाले. त्यांच्या पश्चात 2 चिमुकली मुले, पती असा त्यांचा परिवार असून त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. छत्रपती संभाजीनगर मधील किरडपुरा भागामधील रोशन गेट मस्जिद जवळ गल्ली क्रमांक 6 येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असल्याची काल रात्री घटना घडली. या घटनेमध्ये 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले. स्वयंपाक करत असताना गॅसचा भडका होऊन सिलेंडरचा स्फोट झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर आली. खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीनंतर नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नायगाव आणि बिलोलीमध्ये तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संभाव्य पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळेला त्यांनी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चाऱ्याची उपलब्धता, जलजीवन अंतर्गत सुरू असलेल्या कामाची स्थिती तसेच जलसंधारणाची कामे सुरू करण्याबाबतचे नियोजन या गोष्टींचा आढावा घेतला. नागरिकांनी देखील लोकसहभागामधून होणाऱ्या जलसंधारण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन राऊत यांनी केलं आहे. आंबेडकर चळवळीमधील अग्रगणी नेते पॅन्थर रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचं आज पहाटे 4:30 वाजता निधन झालं. त्यांचं पार्थिव उद्या दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच अंत्यविधी केला जाणार आहे. वेळ झाले टॉप 10 मध्ये आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात.